नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही पाहून आज या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर तुम्हाला खूप पश्चाताप करावा लागेल. कारण स्वामी म्हणतात की तुम्हाला जी माणसं भेटली आहे ती खूप देवासारखी आहेत. तुमच्यासारखे स्वामी भक्त मला भेटले आहेत. जर का तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. देवाकडून तुमच्यासाठी नशिबाची दारं आणि योग्य संधी उघडल्या जातील. फक्त कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीविषयी चांगले किंवा वाईट मत बनवण्यापेक्षा जर आपण त्या व्यक्तीचा चांगला आणि स्वतः जाऊन विचार केला तर त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात असणारे वाईट विचार आणि द्वेष दूर होईल. कारण द्वेषाने आणि मत्सराने आपली माणसं दूर जातात, प्रेमाने परकेही आपल्या जवळ येतात. जे तुम्ही शोधत आहात ते तुम्हाला इथे मिळून जाईल आणि तुमचे आयुष्य सुख समाधानात जाईल. तुम्ही वादळाला शांत करू शकत नाहीत, परंतु तुम्ही जर येणाऱ्या वादळाला शांत करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला त्याची झळ हे खूप कमी बसेल. स्वामी म्हणतात, प्रेम हे सर्वावर करा, पण श्रद्धा फक्त देवावर ठेवा. कारण कोणापासून कोणाचे काहीच अडत नाही. जरी हे खरे असले तरीही कोण किंवा उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. जसे की मौल्यवान हिरा हा कितीही मौल्यवान असला आणि तो अंधारात पडला तर तो शोधण्यासाठी 1 रुपयाची मेणबत्ती उपयोगाला येते. लक्षात घ्या, मेल्यावर तर आगीच्या पण वेदना होत नाहीत. जो जिवंत आहे तोपर्यंतच बोलून वेदना देऊ नका, कारण ते गेल्यानंतर तुम्हाला पश्चातापाशिवाय काहीच मिळणार नाही. तुमची आता निवड करण्याची संधी तुम्हाला मी दिली आहे. जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचे पाहण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ असते, पण एक एक पाऊल टाकत चला, रस्ता तुम्हाला आपोआप मिळत जाईल. स्वामी म्हणतात, तुमच्या संगतीत तक्रार करणारे खूप भेटतील, परंतु तुमच्याबद्दल चांगल्या गोष्टी सांगणारे हे तुम्हाला खूपच कमी मिळतील. आणि त्यांचा तिरस्कार करणारे लोकही तुम्हाला खूप मिळून जातील, परंतु त्यांच्याबद्दल आदर करणारे तुम्हाला हे शोधून मिळत जातील. आता तुमच्या इच्छेनुसार सर्व काही मिळेल, परंतु मी जे तुम्हाला दिले आहे त्याची तुम्ही अगोदर कदर करायला शिका. नेहमी दुसऱ्यांबद्दल आणि दुसऱ्यांच्या गोष्टीबद्दल हाव करणे सोडा. तुम्हाला मी इतके दिले आहे त्याची किंमत ओळखून घ्या. तुमचा कधी निर्णय चुकला तर हरकत नाही, पण स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात तुम्हाला कुठूनही करता येते. जसे की मोर नाचताना रडत असतो आणि राजहंस हा मरताना सुद्धा हसतो. दुःखाच्या रात्री कोणाला झोप लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपी जात नाही. त्याचा आनंद हा गगनात मावणारा असतो. यालाच तर जीवन म्हणतात. अशा व्यक्तींना महत्त्व द्या जे आपल्या पाठीमागे पण आपल्याशी प्रामाणिक राहतात, आपल्याबद्दल चांगले बोलतात आणि आपले चांगले विचार करतात. यांची साथ कधीही सोडू नका. परंतु जे लोक तुमच्या फक्त तोंडावरती गोड बोलतात आणि तुम्ही डोळ्यासमोरून गेलो की तुमच्यातली उणेवा काढतात, त्यांच्यावरती कधीही विश्वास ठेवू नका. कारण तीच लोक आपल्याला अडचणीत आणू शकतात आणि प्रशंसा करून तेच आपल्याला धोक्यात आणतात. स्वामी म्हणतात, जे लोक तुमच्याबद्दल वाईट विचार करतात, तुमच्यावरती जळतात, त्यांना कधीही त्रास देऊ नका आणि त्यांचा द्वेष करू नका. कारण त्यांना तुमच्यासारखं तर बनायचं असतं, परंतु त्यांची तितकी ऐपत नसते, त्यामुळे ते करू शकत नाहीत. तुम्ही त्यांना प्रेरक समजून योग्य रीतीने जीवन जगण्यास सुरुवात करा. आपल्याला दुःख देणारे या जगात कमी नाहीत हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय कोणीही नाही. स्वामीकडे तुमचा फार कमी आशीर्वाद मिळेल अशी आशा करू नका. स्वामी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात, फक्त ते स्वीकारण्यासाठी तुम्ही तसे कर्म करत राहा. आयुष्यात कोणतेही दुःख रोखण्याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे आपले काहीही नव्हते, आपण काहीही आणले नाही आणि आपण काहीही कमावले नाही. हे जेवढं तुम्ही लवकर स्वीकार कराल तेवढं तुमचे जीवन सुखकर होण्यास मदत होईल. पण दुःख देणाऱ्यांना कधीच सुखी राहणार नाहीत. जसे की जे दुःख देतात
त्यांना तात्पुरता आनंद मिळतो, परंतु त्यांचे भविष्यकाळ हा खूप दुःखात जात असतो. परंतु जे लोक ते दुःख सहन करतात त्यांचे आयुष्य हे नेहमी यशाकडे नेणारे आणि सुखकर असते. तुमच्या सर्व मनासारखे होईल अशी स्वामींकडे कधीही तुम्ही इच्छा ठेवू नका, कारण स्वामी तुम्हाला तेच देतात जे तुमच्या जीवनासाठी सत्य आहे आणि योग्य आहे. तेच तुमच्यासाठी स्वामी बहाल करतात. ते तुम्ही आनंदाने स्वीकारा आणि स्वामींनी ते तुम्हाला का दिले नाही याचा विचार करा, कारण त्याच्या मागे काहीतरी नुकसान आणि धोका असतो हे स्वामींना माहिती आहे. त्यामुळे स्वामी प्रत्येक गोष्ट तुम्हाला देत नाहीत. या जगात आपल्याला दुःख देणारे जसे भेटतात, तसेच स्वामीसारखी माया करणारे आपले आईवडील आपल्याला भेटले आहेत. त्यांची किंमत करा, त्यांची सेवा करा. हीच माझ्यासाठी खूप मोठी सेवा आहे. तुम्ही जर सहमत असाल तर होय स्वामी आई, तुमची राखण आणि तुमचे लक्ष माझ्यावरती सतत असेच राहू द्या अशी कमेंट करा. स्वामी म्हणतात, बाळा, फक्त ओठावरती नाव आणि स्वामींबद्दलची श्रद्धा तू मनात ठेव. तुला कधीही घाबरायची गरज नाही. काही झाली तरी स्वामी तुमच्या पाठीशी असतील. पुण्य तुम्ही जितके कराल तितके तुम्हाला स्वामी फळ हे देणारच आहेत. ऐश्वर्य मिळणार आहे. तुमचे जीवन आता परिपूर्ण होणार आहे. स्वामींचा हा आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे. हा आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी स्वामी आई, तुझ्यावरती माझे खूप प्रेम आहे. तुझा आशीर्वाद माझ्यावरती सदैव राहू दे. माझे रक्षण करत राहा ही प्रार्थना स्वामींना करा. स्वामी भक्तांना स्वामी म्हणतात की मनुष्याचा पुनर्जन्म झाल्याशिवाय तो देवाचे राज्य पाहू शकत नाही, कारण की देवाने या जगावरती दुनियेवरती इतकं प्रेम, इतकी माया केली आहे की त्यांनी त्यांच्या भक्तावरती सर्व प्रेम भरभरून दिलेले आहे. भक्तांना सर्व काही त्यांनी अर्पण केलेले आहे. तर त्यांना तुम्ही कोणाला अजिबात दुखवू नका. सर्व दुःख तुमच्या पायाशी लागेल. तुम्ही स्वामीच्या म्हणण्यावर सहमत असाल तर होय स्वामी आई, मी तुझ्या प्रत्येक गोष्टीशी सहमत आहे. तुझे मला बोलत आहेस ते मी मान्य केले आहे. परंतु माझ्याकडून जर काही चुकले असेल तर मला नक्कीच माफ कर आणि माझ्याकडून त्या चुका परत घडू देणार नाहीस याची मला बुद्धी दे. तुझ्या नामस्मरणात मला कधीही खंड पडू देऊ नकोस. हेच तुझ्याशी माझं मागणं आहे आणि हे मागणं माझं तू नक्कीच पूर्ण करावं. माझी प्रार्थना तुझ्यापर्यंत आज नक्कीच पोहोचेल. मला आज तू माझ्या प्रार्थनेचे उत्तर दे. तुझ्या उत्तराची मी वाट पाहत आहे. हा भोळा बावडा भक्त तुझ्या भक्तीमध्ये लीन झाला आहे. माझ्याकडून झालेल्या चुकांची मला क्षमा दे आणि माझ्या जीवनाचे कल्याण करणारे मार्ग मला तू दाखवत राहा. मी तुझ्या मार्गावरती चालण्यासाठी तयार आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.